देशमुख आडनावाचा इतिहास असा आहे की देशमुख एक जबाबदारी होती, जे का संपूर्ण परगण्याच्या कारभारावर नजर ठेवत होती. गावाच्या पातळीवर एका गावाला एक पाटील आणि त्यात 40 ते 60 गावाचं प्रतिनिधित्व करणारा एकच माणूस देशमुख. मुलकी, फौजदारी, लष्करी, परगण्यात काय घडतंय, कोणत्या आक्रमणाला तोंड कसं द्यायचं, टॅक्स कसा वसूल करायचा, न्याय कोणाला मिळतोय की नाही हे बघायचं काम देशमुखांचं. शिवकाळात असो की निजामशाही, देशमुख हा माणूस गावकऱ्यांच्या आणि राजसत्तेच्या मधला खंबीर दुवा होता. पण एक प्रश्न उरतो, देशमुख हा शब्द कुठून आला? तर देश म्हणजे प्रदेश किंवा परगणा आणि मुख म्हणजे प्रमुख, म्हणजे लिटरली परगण्याचा प्रमुख. तेव्हा देशमुखांकडे लष्करी आणि फौजदारी अधिकार असायचे. त्यांचं स्वतःचं सैन्य असायचं. तो राजा महाराजांना युद्धात साथ द्यायचा आणि परकीय आक्रमण झालं की सर्वात आधी तलवार उपसणारा देशमुख असायचा. देशमुखांनी अनेकदा आपले प्राण पणाला लावून परगणा वाचवले. सुरुवातीला देशमुख हे एक पद होतं, पण ज्या घराण्यातल्या ती जबाबदारी दिली गेली त्यांनी ते नाव पुढच्या पिढ्यांमध्ये जपलं आणि पुढे तेच नाव आडनाव बनलं.